महत्त्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्सवर। पुणे शहर हादरवून सोडणारी धक्कादायक घटना। पुण्यातील खोपडेनगर परिसरात चुलत भावाचा खून करून मृतदेह डोंगरात फेकल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे। पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून चुलत भाऊ अशोक कैलास पंडित याने 22 वर्षीय अजय कुमार गणेश पंडित याचा खून केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे। 17 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री भाजी घेऊन येतो असं सांगून अजय कुमार घरातून बाहेर पडला आणि परतलाच नाही। 19 नोव्हेंबरला तक्रारदार विजय महादेव कुमार यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेत मिसिंगची नोंद केली। तपास दरम्यान अजय कुमारचे त्याच्या चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासातून आरोपी अशोक पंडितचा मोबाईल लोकेशन ट्रेस करत पिंपरी चिंचवडमधून त्याला ताब्यात घेतले। कसून चौकशीअंती त्याने गुन्ह्याची कबुली दिली। 17 नोव्हेंबरच्या रात्री खोपडेनगरच्या डोंगरमाथ्यावर झाडीत बोलावून नेऊन चाकूने वार करून अजय कुमारचा खून केल्याचे अशोकने सांगितले। मृतदेह गोणीत भरून गुजर निंबाळकरवाडी परिसरातील डोंगराळ निर्जन ठिकाणी फेकून देण्यात आला होता। अशोकच्या कबुलीनंतर पोलिसांनी दाखवलेल्या ठिकाणी जाऊन झाडाझुडपात शोध मोहीम राबवली आणि पांढऱ्या गोणीत अजय कुमारचा मृतदेह जप्त केला। अवघ्या 36 तासांत मिसिंग केसपासून खून उघडकीस आणत आरोपीला अटक आणि मृतदेहाचा शोध घेण्यात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठे यश मिळवले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे आणि त्यांच्या पथकाने केली। आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे।